बाळ बाळ गेला तो काळ पूर्वी बापाच्या नावाने चालायचं, आज काहीतरी कर जगा वेगळं कर, लोक तुझ्याकडे बघतील. चांगला शिक, लोक तुझ्याकडे बघतील. चांगला खेळ खेळ, लोक तुझ्याकडे बघतील. चांगला व्यापार धंदा कर, लोक तुझ्याकडे बघतील. चांगली शेती कर, लोक तुझ्याकडे बघतील. किमान चांगला फालतूपणा कर, लोक तुझ्याकडे बघतील, लोक तुझ्याकडे बघतील. आणि काही जर न जमलं आणि काही जर न जमलं तर पॅन्टीला दोन मोठी ठिगळं लावून गावात कोकणात कर, पण काही कर जगा वेगळं कर, तेव्हाच लोक तुझ्याकडे बघतील, तेव्हाच लोक तुझ्याकडे बघतील. अशा धर्तीवर जगा वेगळं काम यांच्या हातून घडलंय, म्हणून आपण यांचा सत्कार करतो. आणि या सत्कार करण्यामागची भूमिका सुद्धा अशी आहे, आपल्यातले भविष्य काळातले यांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन असंख्य विद्यार्थी त्या मार्गावर जाण्याचं मार्गक्रमण करावं. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील एका अडत व्यापाऱ्याच्या मुलाने थेट देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोरमध्ये प्रवेश मिळवत इतिहास घडवलाय. जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर देशातील प्रतिष्ठित IIMमध्ये प्रवेश मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. उमरगा शहरातील अडत व्यावसायिक श्री बालाजी महावरकर यांचे चिरंजीव प्रतीक बालाजी महावरकर यांनी IIM प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत धाराशिव जिल्ह्यातून हा मान पटकावणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशानिमित्त 24 एप्रिल रोजी हॉटेल गंधर्व सभागृहात भव्य सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यास शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले आणि सेवानिवृत्त प्राध्यापक कावळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतीक यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरलाय. उमरगा येथे प्राथमिक शिक्षण, लातूरमध्ये शालेय शिक्षण, त्यानंतर पुण्यातील चैतन्य ज्युनियर कॉलेजमधून 12वी पूर्ण करत त्यांनी JEE आणि JEE ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर चेन्नई येथील IITमध्ये प्रवेश मिळवत उच्च शिक्षण पूर्ण केले. IIT पूर्ण केल्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पॅकेजवर 3 वर्ष नोकरी करत असतानाही काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना. मार्केटिंग क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडत कॅट परीक्षा दिली आणि अखेर आपल्या मेहनतीच्या जोरावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बँगलोरमध्ये प्रवेश निश्चित केला. असली तरी माझं ॲक्च्युअल शिक्षण हे आता चालू आहे आणि माझा प्रवास म्हणलं तर ऑलरेडी जाधव सरांनी जरा सांगितलेलं आहे तुम्हाला. माझं पहिलीपासून मी म्हणजे इथूनच चालू झालं माझं उमरग्यापासून डॉक्टर के डी स्कूलमधून. मी 4थीला लातूरला गेलो, मग 10वी पास झाली, तिथून मी पुण्याला गेलो, 11वी 12वी JEEची प्रिपरेशन केली. त्यानंतर IIT मद्रासला गेलो. मी तिथं इंजिनिअरिंग फिजिक्सच्या या ब्रांचमध्ये माझं शिक्षण झालं. त्यानंतर मी डेटा सायंटिस्ट म्हणून 3 वर्ष काम केलं आणि तिथं काम करताना मला असं कळालं की जे मी शिकतोय त्यात थोडं वाढ करण्यासाठी मला व्यवसायाबद्दल शिक्षण घेणं एक गरजेचं आहे. म्हणून मी त्यानंतर MBA करायचं ठरवलं आणि मग मागच्या नोव्हेंबरला परीक्षा दिली कॅटची. त्यानंतर डिसेंबरमध्ये निकाल आला, ऑफर्स आले इंटरव्ह्यूचे. मग फेब्रुवारी मार्चमध्ये माझी खूप सारे इंटरव्ह्यू झाले. जवळजवळ 15 मी इंटरव्ह्यू दिले वेगवेगळ्या कॉलेजेसचे आणि 20 तारखेला त्याचा निकाल आला IIM बँगलोरचा. IIM बँगलोर म्हणजे आणि इंडियातला भारतातला 2ऱ्या नंबरचा MBA कॉलेज आहे. यात प्रवेश भेटणं मला म्हणजे एक खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हा प्रवास जेवढा माझा होता तेवढाच माझ्या आईवडिलांचा पण होता. प्रतीक यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असून त्यांचे वडील बालाजी महावरकर हे अडत व्यावसायिक आहेत, तर आई ज्योती महावरकर यांचं मर्यादित शिक्षण असूनही आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. प्रतीक यांची बहीण BTech शिक्षित असून तिचा विवाह मुंबईतील बांधकाम उद्योजक ओंकार सावळकर यांच्याशी झालाय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षणाच्या जोरावर मोठं यश मिळवलं. आजच्या तरुणांनीही परिस्थितीला शरण न जाता जिद्दीनं पुढं जायला हवं, असं मत शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी व्यक्त केले. आणि त्यांच्या समोर हा कार्यक्रम संपन्न होतोय, त्यांच्याविषयी बोलत असताना या ठिकाणी आपल्याला राजू जाधव सरांनी सांगितलं की
कावळे सरांच्या माध्यमातून शिक्षणातले कसे परिवर्तन घडत गेले आणि ते घडवण्यासाठी या भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी जे काम करावं लागतं ते गुरु म्हणून करण्याचं काम त्यांनी प्रामाणिकपणाने केलं. त्यातलं यश जर आपण मोजायचं ठरवलं तर त्यांची दोन्ही मुली ही मुलं IIT आणि म्हणजे उच्च शिक्षणातला आदर्श म्हणून सरांकडे मिळतं तर 3% म्हणलं तरी राजू साहेबच्या म्हणण्याप्रमाणे म्हटलं काय वावगं ठरणार नाही. अशा व्यक्तींच्या समोर हा कार्यक्रम संपन्न होतोय. आपण आयोजकांच्या संघटना म्हणजे परीक्षा पास होऊन प्रतिकापद त्या ठिकाणी आता या तालुक्यातील समाजातील माझ्यामध्ये पहिलाच व्यक्ती असेल की या संस्थेत त्यांचं ऍडमिशन झालं जिल्ह्यातील आमच्या समाजात आणि जिल्ह्यातला पहिला. त्यामुळं आपण बघितलं की बदललेल्या परिस्थितीनुसार माणसं बदलली पाहिजेत. आपल्या परंपरागत व्यवसायाकडे गेलो, त्याच्यापासून दुरावता गेलो. नंतर शिक्षणात असं म्हणलं जातंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरुवरल्याशिवाय राहणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या वाड्यात असले पाहिजेत या प्रकारचा मी स्वतः आहे. माझ्या वडिलांनी स्वतः सांगितलं आपण कुठल्या परिस्थितीवर रडत न बसता लढत आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आणि जरी दलित कुटुंबात जन्माला आलो, दलित आहे, माझं कसं होईल हा रडगाना कधीच गायचा नाही आणि वाचत बसवता नाही. अशा परिस्थितीत आपल्या समाजातल्या संजयजींना म्हणजे खास त्यांच्याकडे बघितलं सगळ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. एक मालक म्हणून कशा पद्धतीने आपली मान्य घडवत असताना ज्या क्षेत्रात यश मिळू शकतं बघा त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याला बळ देण्याचं काम सुद्धा संजयजींनी केलंय. मला वाटतं क्षेत्र कोणतंही असो, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, असे मत उमरगा पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आकांक्षाताई चौगुले यांनी व्यक्त करत प्रतीक आणि त्याच्या पालकांचे कौतुक केले. कोणतंही काम करत असताना ते शैक्षणिक असू दे किंवा राजकीय असू दे किंवा सामाजिक असू दे, आपल्या समाजामार्फत किंवा आपल्या परिवारामार्फत त्याला एक कौतुकाची थाप दिली की मग अधिक बळ येते, म्हणजे अजून एनर्जी येते. म्हणजे त्यांनी आतापर्यंत काय म्हणजे प्रतीकदारांनी आतापर्यंत काय कमवलंय त्याचा म्हणजे परतफेड किंवा त्यांना एक अजून ऊर्जा मिळावी म्हणून या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला. धाराशिवमध्ये कोणीच नाही झालेलं आहे, IIM मध्ये सिलेक्ट झालेलं नाहीये. आपला म्हणजे आपल्या समाजातील, आपल्या परिसरातील, आपल्या भागातील एखादा विद्यार्थी त्या लेवलपर्यंत जातो तर खरंच म्हणजे स्वतःच्या परिवाराबरोबर स्वतःच्या भागाचाही विकास तो करत असतो. आणि नक्कीच येणाऱ्या काळात तुमचाही मार्गदर्शनाखाली किंवा तुमच्याही हातातून अनेक विद्यार्थ्यांना एक नवीन संदेश मिळेल, एक नवीन ऊर्जा मिळेल की हा व्यक्ती करू शकतो तर मी का नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, पण ती ओळखणं महत्त्वाचं असतं. योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो, असं मत सेवानिवृत्त प्राध्यापक श्री कावळे सर यांनी व्यक्त केले. आमदार झाले, आज हे राजकारणात यशस्वी राजकारणी म्हणून आपण पाहतो. आणि मी त्या महाविद्यालयामध्ये गणप्रवास होत असतो. हे समोरचं उदाहरण आहे तुमच्या. मी जागा सोडली असती तर मलाही असं काहीतरी झालं असतं. निश्चितपणे आपण वेळेनुसार निर्णय घ्यायला पाहिजे. निश्चित या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता प्रतीक महावरकर यांच्या या यशामुळे उमरगा शहरासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण असून त्यांच्या या यशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श निर्माण झालाय. या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री जाधव सर यांनी केले, तर मोठ्या संख्येने ककय्या समाज बांधव आणि मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.